मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. 8व्या वेतन आयोगाबाबत घेतला हा महत्वाचा निर्णय. जाणून घेऊया नेमका कोणता निर्णय घेतलाय सरकारने या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता 8व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना निवेदने सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही तारीख 30 एप्रिल वरून 31 मे करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या सूचना निवेदन देण्यासाठी 1 महिन्याचा वेळ मिळणार आहे. नॅशनल काउन्सिलच्या मागणीवर विचार केल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला. यामुळे कर्मचारी संघटनांना आपल्या मागण्या मांडण्यासाठी वेळ मिळेल. 31 मे पर्यंत मुदतवाढ. मित्रांनो, आयोगाने निवेदने देण्याची मुदत वाढवली आहे. मात्र निवेदन देण्याचे नियम कठोर केले आहे. आता सर्व निवेदने ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून दिली जातील. आयोगाने स्पष्ट केले आहे की कागदपत्राद्वारे दिलेले निवेदन, हार्ड कॉपी, पीडीएफ किंवा ईमेल द्वारे पाठवलेले निवेदन विचारात घेतले जाणार नाही. मुदतवाढ का देण्यात आली? तर मित्रांनो, राष्ट्रीय संयुक्त सल्लागार परिषदेने म्हणजे NCJCM ने मंगळवारी आयोगाचे अध्यक्ष रंजना प्रकाश बिसे यांची भेट घेतली. कर्मचारी संघटनांनी सांगितले की अनेक संघटना आणि निवृत्तीवेतनधारक संघटनांना ऑनलाईन निवेदन देण्यास अडचणी येत आहेत. 18 ते 30 एप्रिल दरम्यान दिल्लीत 8व्या वेतन आयोगाची महत्वाची बैठक झाली. त्यानंतर ही मुदतवाढ देण्यात आली. या मुदतवाढीमुळे हिटमॅन फॅक्टरवर निर्णय होण्यास उशीर होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. 8व्या वेतन आयोगात निवेदन सादर करण्याची अंतिम मुदत ही 31 मे आहे. 8व्या वेतन आयोगाच्या सर्व सूचना प्राप्त झाल्यानंतर विश्लेषण सुरू होईल. या दरम्यान आयोग विविध कर्मचारी संघटना, मंत्रालय आणि केंद्र शासकीय प्रदेशांचे नोडल अधिकारी यांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या मागण्यांवर विचार करेल. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.